पुरस्काराच्या राशीला अजिबात महत्त्व नाही. तो 2000चा आहे की 5000चा आहे की 10,000चा, याला काही महत्त्व नाही. त्या पुरस्काराच्या पाठीमागील भावना सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. हे आशाताईंचे शब्द आहेत. ही जे तासिका तत्वावर काम करणारी मंडळी आहे, ही प्राचीन काळातील वेठ बिगारांपेक्षा त्यांची अवस्था काही वेगळी नाही. खूप वाईट वाटतं हे सांगताना, पण हे सामाजिक वास्तव आहे. चांगल्या उच्च शिक्षित श्रेणीमधील जे खूप तळागाळातील आलेले तरुण वर्ग आहे, BEd, MAd, MPhil, नेट, सेट या सगळ्या पदव्या मिळवल्यानंतरही कुठेही नियुक्ती मिळण्याची काही आशा समाजामध्ये आजही ती दिसत नाही. अशा वातावरणामध्ये काम करणारी ही मंडळी, तो या कादंबरीचा नायक आहे. शिक्षण संस्थेच्या प्रतिष्ठेला बाधा पोहोचली म्हणून त्यावर कारवाई केल्या जाते. हे समाजातील खरं तर वास्तव आहे. या कादंबरीचा नायक जलराय पवार म्हणून आहे. त्याचे पालावरचे जग, शिक्षणाशिवाय कोणताच पर्याय नाही. आपलं जग फक्त आणि फक्त शिक्षणच बदलू शकतं, ही झालेली जाणीव या कादंबरीचे मुख्य असे सूत्र आहे. आणि आमच्या गावातलं वातावरण इतकं छान होतं की आम्ही गळ्यात गळे घालून गावात फिरायचो. पण असा करंटेपण करणारी पाटलाची एकमेव पोरगी मीच, हेही देवेंद्र सांगेल. बाकी मग 5 वाडे जे आमचे होते, त्या 5 वाड्यांमध्येच एकमेकांच्या घरी जाणं येणं होतं. पण मी अख्खा महारवाडा, ते गावकूस वगैरे वगैरे सगळं भटकून यायची. धनगरपुऱ्यातही जायची, यशोदा नदीवरही जायची, सगळीकडे जाऊन यायची. असं इतकं छान वातावरणात आम्ही दोघं लहानाचे मोठे झालेले मुलं आहोत. पहलगामसारखा विषय आहे, याच्यावर आपल्याला कविता सुचली पाहिजे, याच्यावर आपल्याला कथा सुचली पाहिजे. शिक्षण क्षेत्रावरच्या त्या भ्रष्टाचारावर आपण आता लेखन केलं पाहिजे. तो रमला फक्त, खरी त्याची प्रियसी ही ब्रेटसच होती. आणि ती शेवट, आणि मग ते स्वर्गात जातात. ते म्हणतात स्वर्ग बिर्ग काही नाही हो. हे स्वर्ग आणि त्याचं खरं हे जे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे, याच्यामध्ये स्वर्ग हा आभास आहे. असा स्वर्ग कुठेही नाही. की मानवाच्या सात्विक जीवनाची मनोदशा आहे स्वर्ग. आणि ही दशा मानवाच्या परम प्रचितीमधून येते, म्हणजे इंटिशनल. प्रास्ताविकात मला चंद्रांजन साहित्य पुरस्काराची भूमिका आपल्यापुढे स्पष्ट करायची आहे. की हा पुरस्कार का, कशासाठी आणि त्याचं निमित्त काय, हे सांगताना मला अतिशय आनंद होतो. आजच्या या अंजनाबाई चंद्रभानजी पुंसे स्मृती चंद्रांजन साहित्य पुरस्कार प्रदान सोहळा आणि माझ्या या विश्वकथातून प्रेम बोलतोय या ग्रंथाचं प्रकाशन, हा संयुक्त समारंभ या ठिकाणी संपन्न होत आहे. आजच्या या समारंभाचे अध्यक्ष आमचे परममित्र प्रदीपजी दाते, अध्यक्ष विदर्भ साहित्य संघ नागपूर. आम्ही आवर्जून, मी असा विचार केला की ज्या आईसाठी, जी आई आमची शेतामध्ये राबली, कष्ट केले, त्या आईच्या प्रित्यर्थ काहीतरी आपलं देणं आहे, तिचं ऋण आहे. आणि म्हणून कृषी संबंधित ज्या व्यक्तीची कृषीबद्दलची संपूर्ण माहिती आहे असा कुणीतरी प्रमुख अतिथी आपण बोलवावा. आणि त्या निमित्तानं मी प्रदीपला विनंती केली की प्रदीप, आपण असा एखादा अतिथी बोलवूया. आणि आम्ही दोघंही आदरणीय माजी कुलगुरू पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख कृषी विद्यापीठ अकोला इथले कुलगुरू माननीय शरदजी निंबाळकर यांच्याकडे गेलो आणि त्यांना आम्ही आमची भूमिका स्पष्ट करून दाखली. आणि एका कुठल्याही प्रकारचे आढेवेढे न घेता सरांनी ती आमची विनंती स्वीकारली. मी स्वरांचं या ठिकाणी खूप मनस्वी स्वागत करतो. मंचावर ते आज आसनस्थ आहेत माननीय शरदजी निंबाळकर साहेब. नंतर
पार्श्वभूमी सांगत असताना पहिल्यांदा मी चंद्रांजन पुरस्कार याच्याबद्दलची माहिती आपल्याला सांगतो. 2021 साली कोरोना काळ संपल्यानंतर थोडंफार जेव्हा हे जग चालायला लागलं, जे बंदिस्त होतं, तेव्हा माझ्या डोक्यात एक कल्पना आली की ज्या गावात आपण जन्माला आलो, ज्या आईवडिलांनी आपल्यासाठी कष्ट झेलले, आपल्याला शिकवलं आणि इथपर्यंत आणून सोडलं, त्यांच्या आता तो अंशतः आपण ते ऋण फेडतो आहे. अंशतः हा शब्द मला आशाताईंनी सांगितला त्या दिवशी, आम्ही त्यांना निमंत्रण द्यायला गेलो त्यावेळी, की अंशतः आपण आईचं ऋण फेडत आहोत, पूर्णतः फेडणं शक्य नाही. आणि मग मी विचार केला की आपल्या आईचं नाव अंजनाबाई आणि आपल्या वडिलांचं नाव चंद्रभानजी, या 2 नावांचा आपण समन्वय साधावा, आणि म्हणून चंद्रांजन हा शब्द मी तयार केला. त्याचा अर्थही फार व्यापक असा आहे, तो या ठिकाणी सांगण्याचं काही प्रयोजन नाही, पण चंद्रांजन हा शब्द मी तयार केला. आणि चंद्रांजन साहित्य पुरस्कार आपण सुरू करावेत अशी आम्ही उभयतांनी एक भूमिका घेतली आणि 2021 पासून आपण हे पुरस्कार सुरू केले. 2021 पासून हे पुरस्कार सुरू करताना बऱ्याचशा गोष्टी अशा अस्पष्ट होत्या की आपण काय करायला पाहिजे, कोणती भूमिका घ्यायला पाहिजे. आणि मग प्रदीप दाते आपल्या वडिलांच्यासाठी जे पुरस्कार चालवितात बऱ्याच 20-25 वर्षापासून, ते एक मनामध्ये होतं की आपणही काहीतरी केलं पाहिजे, आणि म्हणून चंद्रांजन पुरस्कार मी सुरू केले. आता तुम्हाला सांगतो मी स्पष्टपणे की माझे पुरस्कार हे काही मोठ्या राशीचे नाहीत. माझा चंद्रांजन साहित्य पुरस्कार कादंबरीकरिता हा 5,000 रुपये रोख, सन्मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ, बस एवढं छोटंसं स्वरूप घेऊन मी पुरस्काराची सुरुवात केली. आणि पहिला 2021 सालचा पहिला पुरस्कार, त्या पुरस्काराच्या परीक्षक होत्या महाराष्ट्रातल्या ख्यातनाम कथा कादंबरीकार डॉक्टर प्रतिमा इंगोले. त्या मागच्या कार्यक्रमामध्ये आल्या होत्या. त्या पुरस्कारासाठी मला बराच महाराष्ट्रातून, बृहन महाराष्ट्रातून बराच प्रतिसाद मिळाला आणि जवळपास 21 कादंबऱ्या आल्या. आणि त्या कादंबऱ्यामधून प्रतिमा इंगोले ताईंनी निवड केली विजेने चोरलेले दिवस, संतोष जगताप, लोणविरे नावाच्या गावाचं, सोलापूर जिल्ह्यामधलं गाव आहे, त्या गावातल्या कादंबरीकाराची. तो पहिला पुरस्कार. दुसरा पुरस्कार त्याच्या परीक्षक या ठिकाणी आहेत बसलेल्या अरुणा सबाने, या होत्या. त्याही पुरस्कारासाठी बराच, मला आठवते की 19 की 21 कादंबऱ्या होत्या. त्या कादंबऱ्यांमधून मळण प्राध्यापक रामराव झुंजारे या सभागृहामध्ये आहेत आज, त्यांच्या कादंबरीची निवड अरुणानी केली आणि आम्ही त्यांना दुसरा पुरस्कार दिला. आणि तिसरा 2023चा पुरस्कार आणि 2024चा पुरस्कार, हे 2 पुरस्कार एकत्रपणे आज आपण या ठिकाणी त्या कादंबरीकारांना त्यांचा सत्कार करून गौरवपूर्ण आपण प्रदान करण्यात आपण करूया. तर 2023च्या ज्या परीक्षक त्या अनघा सोमवंशी सोनखासकर अमरावती या ठिकाणी विराजमान आहेत. त्यांनीही सुंदर परीक्षण, सखोल परीक्षण केलं. त्याही पुरस्काराला फार चांगला प्रतिसाद होता. मोठमोठे लोक त्या ठिकाणी होते आणि त्यांनी निवड केली जळगाव जिल्ह्यातल्या कापूसवाडी नावाच्या गावातल्या एका नवोदित कादंबरीकाराची. प्राध्यापक युवराज मेघराज पवार हे त्यांचं नाव. ते आज या कार्यक्रमात येऊ शकले नाही. त्याला कारण असं आहे की त्यांना टायफॉईड डिटेक्ट झाला आणि ते दवाखान्यामध्ये ॲडमिट आहेत. पण त्यांच्यातर्फे पुरस्कार स्वीकारण्यासाठी या ठिकाणी
ताराचंद चव्हाण आहेत. ताराचंद चव्हाण या ठिकाणी आलेले आहेत. ते हा पुरस्कार या ठिकाणी स्वीकारतील. आणि चौथा पुरस्कार जो आहे म्हणजे या वर्षीचा पुरस्कार, याही पुरस्कारासाठी भरपूर स्पर्धा होती. मी प्राथमिक रूपामध्ये त्या पुस्तकांचं परीक्षण केलं आणि फक्त 4 कादंबऱ्या मी निवडल्या. पहा, आता मी तुम्हाला सांगतो, माझी प्रशंसा मी या ठिकाणी करत नाही. माझे परीक्षक जी कादंबरी निवडेल त्यामध्ये मी कुठल्याही प्रकारची ढवळाढवळ करत नाही आणि परीक्षकाचा जो निर्णय असेल तो निर्णय मी कायम ठेवतो. या चौथ्या पुरस्कारासाठी मी ज्या 4 कादंबऱ्या निवडल्या, निंबाळकर सर आपल्याला आवर्जून सांगतोय की या 4 कादंबऱ्यामध्ये अरुणाची कादंबरी होती. अरुणा सवाने यांची एक चांगली दुभंगलेलं जीवन म्हणून एक फार सुंदर कादंबरी आहे, रोहन प्रकाशनाने प्रकाशित केलेली. ती कादंबरी स्पर्धेत होती. पण माझ्या गावच्या पाटलाची मुलगी म्हणून मी तिला पुरस्कार दिला नाही. तिची जी नाराजी असेल त्याचाही विचार मी केला नाही. परीक्षकांनी जे सांगितलं तो निर्णय मी स्वीकारला. आणि हा चौथा पुरस्कार ब्रह्मपुरीचे अशोक पवार फार मोठे साहित्यिक आहेत. त्यांच्या कोस दरकोस नाही गावखोरीला मिळाला, पण आता या चित्रपट जो येतो आहे तो त्या कादंबरीवरती चित्रपट तयार झालेला आहे. तर दागो काळे हे प्रख्यात समीक्षक आहे. कुठल्याही प्रकारचा भेदभाव नाही. त्यांचं समीक्षण तुम्ही वाचा, आपल्याला कळेल. फार मोठं नाव आहे आणि समीक्षकांची दुर्मिळ संख्या आपल्या महाराष्ट्रात आहे. पण दागो काळेंचं या ठिकाणी मी आता मनस्वी स्वागत करतो की त्यांनी अशोक पवार यांच्या गावखोरी या कादंबरीची निवड या चंद्रांजन साहित्य पुरस्कारासाठी या वर्षीसाठी केलेली आहे. तर सांगताना मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की हे 2 पुरस्कार तर मी चालवतो, चंद्रांजन साहित्य पुरस्कार कादंबरीकरिता. पण यावेळी मला 2 नवीन कल्पना सुचल्या की आपण एका ज्येष्ठ कादंबरीकाराला किंवा साहित्यिकाला एक चंद्रांजन साहित्य गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करावं. आणि मग पहिलीच वेळ चंद्रांजन साहित्य गौरव पुरस्कार सुरू करण्याचा मी निर्णय घेतला. आणि मग हा पहिला पुरस्कार कुणाला द्यायचा आम्ही उभयता विचार करू लागलो. माझ्यासमोर 3 नावं आली, पण 3ही नावं मानेकर सर, 3ही नावं स्त्री लेखिकेंची होती. सांगण्याला काही हरकत नाही. पहिलंच नाव आशाताई बगे, त्या साहित्य अकादमी विजेत्या पुरस्कार कादंबरीकार आहेत. त्यांच्या भूमी या कादंबरीला साहित्य पुरस्काराचा सन्मान मिळालेला आहे. दुसरं नाव माझ्या समोर आलं, ज्यांनी मला लेखक बनवलं, त्या आदरणीय शुभांगीताई भडभडे. त्या आज कार्यक्रमाला येणार होत्या. आणि तिसरं नाव ज्या मला भाऊ मानत होत्या त्या सुप्रियाताई अय्यर. सुप्रियाताई आज हयात नाही, त्या निघून गेल्या. मग या 3 नावामध्ये ज्येष्ठत्व मी स्वीकारलं आणि आशाताई बगेंना हा साहित्य गौरव पुरस्कार देण्याचा आम्ही निर्णय घेतला. आता आम्ही आशाताईंकडे गेलो, आशाताईंचा सन्मान केला आणि त्यांना सांगितलं की माझा हा छोटेखानी साहित्य गौरव पुरस्कार आपण स्वीकारावा. ताईंनी सहर्ष तो स्वीकारला. यासाठी नाही की त्यांची सून माझी विद्यार्थिनी आहे, दीप्ती बगे ही माझी विद्यार्थिनी यशवंत महाविद्यालयाची. तिचे वडील प्राचार्य, मराठीचे हेड ऑफ द डिपार्टमेंट वि ग कावळे सर. तिची आई माझी संस्कृतची शिक्षिका, न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये त्यांनी आम्हाला संस्कृत शिकवलं, सुनीताताई कावळे. यासाठी नाही, पण पहिलं नाव माझ्यासमोर आलं आशाताई बगेंचं. आम्ही गेलो आणि मला अतिशय आनंद होतो आहे की आशाताईंनी तो पुरस्कार स्वीकारला. की म्हणाले, आशाताईंचे शब्द मी तुम्हाला सांगतो. आशाताई म्हणाल्या की हे बघा, पुरस्काराच्या राशीला अजिबात महत्त्व नाही,
तो 2000चा आहे की 5000चा आहे की 10,000चा, याला काही महत्त्व नाही. त्या पुरस्काराच्या पाठीमागील भावना सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. हे आशाताईंचे शब्द आहेत. आणि मग साहित्य गौरव पुरस्कार म्हणून मी 10,000 रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि जे शाल आणि श्रीफळ, हा नियमित पारंपरिक जो काही हे भाग असतो तो, हा साहित्य गौरव पुरस्कार. चौथी कल्पना माझ्या डोक्यात आली, त्याच्याबद्दल थोडक्यात प्रास्ताविक लांबेल पण मला सांगणं आवश्यक आहे. कारण अरुणा या ठिकाणी बसलेली आहे. आमच्या गावातले जे अतिशय राजबिंडे पंजाबराव सबाने यांचं व्यक्तिमत्व मला कोणत्या हिरोच्या रूपातही सांगता येणार नाही. डोक्यात एक कल्पना आली की आपण आपल्या गावातल्याच एका शेतकऱ्याचा, कास्तकाराचा, मजुराचा, शेतमजुराचा किंवा जो कोणी, मग पाटील वगैरे, आपलं जात पंथ वगैरे काही नाही, कुणी असं नाही, एका प्रतिष्ठित माणसाचा सत्कार आपण करावा. हा पुरस्कार नाही, हा सन्मान आहे. आणि मी नाव घेऊन घेतलं की चंद्रांजन ग्रामवासी सन्मान असं एक मी त्याला नाव दिलं. आणि पहिलाच मान मी पंजाबराव सबाने यांची सुकन्या अरुणा सबानेला हा देत आहे आजच्या या कार्यक्रमावर. आदरणीय दीप्तीताई बघे हा पुरस्कार या ठिकाणी स्वीकारतायत. आशाताई बघे यांच्या वतीने मी डॉक्टर शरद निंबाळकर सर, प्राचार्य डॉक्टर देवेंद्र पुनसे सर, पद्मजा पुनसे मॅडम, आपण सुद्धा थोडं सोबत समोर यावं, कारण आपण आपल्या मातोश्री आणि वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ दोघांचे हात त्याला असावे. आदरणीय प्राचार्य डॉक्टर देवेंद्र पुनसे सर, प्राध्यापक पद्मजा पुनसे मॅडम, आदरणीय दाते सर, आदरणीय डॉक्टर शरद निंबाळकर सर यांच्या हस्ते हे 10,000 रुपये रोख, शॉल, श्रीफळ, बुके आणि एक सुंदर मानपत्र, मानचिन्ह या ठिकाणी आपण प्रदान करतो आहोत. नमस्कार. प्राचार्य डॉक्टर देवेंद्रजी पुनसे आणि प्राध्यापक पद्मजा देवेंद्र पुनसे यवतमाळद्वारा आयोजित मातोश्री अंजनाबाई चंद्रभानजी पुनसे स्मृती चंद्रांजन साहित्य गौरव पुरस्कार आपण मला प्रदान करीत आहात, त्याचा मी अत्यंत कृतज्ञतापूर्वक स्वीकार करते. स्वतः डॉक्टर देवेंद्रजी पुनसे हे एक लेखक आहेत आणि हा मला मिळालेला पुरस्कार हा एका लेखकाचा दुसऱ्या लेखकाने केलेला सन्मान आहे असं मी समजते. हा पुरस्कार मला डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू श्री शरदजी निंबाळकर यांच्याकडून प्राप्त होते, हा मी माझा गौरव समजते. माझ्या वयामुळे आणि मध्यान्हीच्या वाढत्या उन्हात पुरस्कार स्वीकारायला प्रत्यक्ष येणे मला अशक्य आहे, याबद्दल मी आपली क्षमा मागते. परंतु माझी सून सौभाग्यवती दीप्ती बघे ही माझ्या वतीने पुरस्कार स्वीकारायला आली आहे व तीच माझे मनोगत आपल्यापुढे सादर करते. चंद्रांजन पुरस्काराचे इतर मानकरी प्राध्यापक युवराज पवार, अशोक पवार आणि अरुणा सबाने यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करते. या विश्वकथातून प्रेम बोलते या ग्रंथप्रकाशनाला माझ्या शुभेच्छा. परत एकदा आपण मला प्रदान करत असलेल्या या पुरस्काराबद्दल धन्यवाद. आशा बघे. धन्यवाद. धन्यवाद. आपण हा पुरस्कार स्वीकारला आणि पुरस्काराला उत्तरसुद्धा आशाताई प्रत्यक्ष उपस्थित राहू शकल्या नाही, परंतु त्यांनी एक सुंदर उत्तर आपल्या सोनेच्या माध्यमातून आपणा सर्वांच्या समोर मांडलेलं आहे. यानंतर आपण जो सन्मान करतो आहोत 2023च्या चंद्रांजन पुरस्काराच्या समीक्षक आणि परीक्षक म्हणून ज्यांनी भूमिका पार पाडली त्या अनघा सोनखासकर सोमवंशी या पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून व बृहण महाराष्ट्रातून प्राप्त झालेल्या कादंबरी प्रवेशिकांचे आपण सूक्ष्मतेने व तन्मयतेने वाचन करून दयन या कादंबरीची निवड केली. आपण आघाडीच्या समीक्षक आहात. आपण आम्हाला केलेले सहकार्य हे अमूल्य आहे आणि म्हणून आपल्या या सहकार्याबद्दलची कृतज्ञता आणि ऋणनिर्देश करण्याच्या दृष्टीने एक छोटासा सन्मान पुनसे परिवाराच्या वतीने आम्ही आपला करतो आहोत. आदरणीय अनघा सोमवंशी यांचा एक सन्मान प्राचार्य डॉक्टर देवेंद्र पुनसे सर आणि प्राध्यापक पद्मजा पुनसे मॅडम या ठिकाणी शॉल, श्रीफळ, बुके आणि एक सन्मानचिन्ह देऊन अनघा सोमवंशी यांचा हा या ठिकाणी सन्मान करतील अशी मी त्यांना विनंती करतो. मी पद्मजा पुनसे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी अनघा मॅडम यांचा हा सन्मान या ठिकाणी करावा. शॉल, श्रीफळ, बुके आणि सन्मान चिन्ह देऊन अनघा सोमवंशी अमरावतीवरून या ठिकाणी आणि 2023चा चंद्रांजन पुरस्कार जो आहे
त्याच्या समीक्षक परीक्षक म्हणून त्यांनी आपली भूमिका या ठिकाणी. मी सर्वप्रथम एक परीक्षक म्हणून बोलण्यापूर्वी या पुरस्काराचे जे प्रायोजक आहे, हा जो सृजनाचा सोहळा आहे चंद्रांजन पुरस्कार, यासाठी मी या दाम्पत्याचं खरं कौतुक करते की त्यांनी इथे प्रास्ताविकामध्ये मनोगत व्यक्त करताना ते बोलून गेलेत की कृषी संस्कृतीशी निगडीत असं त्यांना व्यक्ती हवी होती. सर, आपण सृजनाचाच इथे सत्कार केलेला आहे, सन्मान केलेला आहे. कृषी संस्कृतीची ही आद्य शिकवण आहे आणि म्हणून त्यासाठी खरं मी आपलं दोघांचंही खूप मनापासून अभिनंदन करते. मला खरं तर हा सन्मानच होता की सरांनी जे यज्ञ सुरू केलेला आहे, जी चंद्रांजन पुरस्काराचा जो सोहळा त्यांनी मनावर घेतला आणि साहित्यिकांचं परीक्षण करून उत्तमोत्तम अशा प्रकारचं साहित्य समाजामध्ये यायला हवं, यासाठी त्यांचे जे प्रयत्न आहे हे खरं कौतुकास्पद आहे. समाजाने खरं यामधून निश्चितच शिकवण घ्यावी. इंग्रजी साहित्यातील एक प्रसिद्ध अशा प्रकारचे W.H. ऑडिन यांनी म्हटलेलं आहे, लिटरेचर इज दॅट विच होल्ड्स अ मिरर टू सोसायटी. आणि यालाच अनुसरून ज्या अनेक कादंबऱ्या या पुरस्कारासाठी प्रवेशिका म्हणून आलेल्या होत्या, खरं तोही एक अनुभव खूप भारावून टाकणारा होता आणि त्याबद्दल देखील मी आभारी आहे. त्यातून निवड केलेली जी कादंबरी होती ती दयन कादंबरी. त्यांचे आज प्रतिनिधी इथे आहेत, पण सरांपर्यंत या भावना निश्चितच आपण पोहोचवाल याची मी अपेक्षा करते. सर, ते परीक्षण करत असताना काही नोंदी ज्या घेतल्या गेल्या त्या मला वाटतं आपल्या रसिक श्रोत्यांसमोर एक साहित्य कशा पद्धतीने निर्माण होतं आहे समाजामध्ये हे पोचणं गरजेचं आहे, म्हणून हे या मनोगताचं प्रायोजन. दयन ही जी कादंबरी आहे ती तासिका तत्वावरील प्राध्यापकांच्या दुर्दशेचं दर्शन घडवणारी कादंबरी आम्हाला आढळली. मागील 20 वर्षांमध्ये जे महाविद्यालयीन शिक्षणामध्ये जी एक पद्धत आलेली आहे पहा, तासिका तत्वांवर शिक्षकांची जी नियुक्ती केल्या जाते, काही तासिकांसाठी त्यांची नेमणूक होते आणि मग त्यांना मानधन प्रदान करण्यात येतं. हा वर्ग समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आज आपल्याला आढळतो. दर आठवड्याला ठराविक तासिका घ्यायच्या आणि वर्षाच्या शेवटी तुटपुंज जे मानधन असतं त्याचा स्वीकार करायचा. खरं तर पुढच्या वर्षी तात्पुरती का होईना आपली नियुक्ती होईल या अगदी भोळ्या भावनेने हे सगळं केलं जातं आणि सांगताना खंत वाटते आहे की ही जे तासिका तत्वावर काम करणारी मंडळी आहे ही प्राचीन काळातील वेठबिगारांपेक्षा त्यांची अवस्था काही वेगळी नाही. खूप वाईट वाटतं हे सांगताना, पण हे सामाजिक वास्तव आहे. चांगल्या उच्च शिक्षित श्रेणीमधील जे खूप तळागाळातील आलेले तरुण वर्ग आहे, BEd, M.Ed, M.Phil, नेट, सेट या सगळ्या पदव्या मिळवल्यानंतरही कुठेही नियुक्ती मिळण्याची काही आशा समाजामध्ये आजही ती दिसत नाही. अशा वातावरणामध्ये काम करणारी ही मंडळी तो या कादंबरीचा नायक आहे. या दुर्दैवाने या गुणी प्राध्यापकांचं अमानवी अशा प्रकारचं शोषण जे समाजामध्ये केलं जातं तर तेही या कादंबरीमध्ये खूप स्पष्टपणे आलेलं आहे. त्यामधील तथाकथित शिक्षण सम्राट असतील, विभाग प्रमुख, सहकारी कायम असलेले प्राध्यापक मंडळी असतील, हे सगळे जे घटक आहे हे शोषण व्यवस्थेचं म्हणजे प्रतीक म्हणून या कादंबरीमध्ये आलं आहे. तसं ते समाजामध्ये देखील आहे. युवराज मेघराज पवार यांची लोकवाङ्मय गृह या प्रकाशन गृहाने प्रकाशित केलेली ही कादंबरी दयन ही कादंबरी याच दुर्लक्षित विषयाला परखड टोकदारपणे वाचा फोडते. कथानायक डॉक्टर गणेश मोहन जाधव हा तासिका तत्वावरील प्राध्यापक. त्याने विचारलेला प्रश्न, मायबाप हो तुम्ही म्हणता शिका शिकलो, तुम्ही म्हणता शिका शिकलो, विद्वानांच्या पंक्तीत बसलो, सांगा बोला मी कुठे चुकलो. हा जो संवाद आहे त्या नायकाच्या तोंडी घातलेला, हा जवळजवळ सर्व सुशिक्षित बेरोजगारांच्या व्यथावेदनेला प्रतिबिंबित करणारा एक प्रातिनिधिक आर्त अशा प्रकारचा हा प्रश्न समाजामध्ये आपल्या निदर्शनास येतो.
त्याचे उत्तर ना समाज देऊ शकतो, ना शैक्षणिक नीती ठरवणारे महाभाग तज्ज्ञ मंडळी देऊ शकतात. कुठलीच प्रतिष्ठा नसलेली शारीरिक कष्टाचे कामे करीत उच्च शिक्षण घेतलेला व तात्पुरत्या तासिका तत्वावर प्राध्यापक झालेला डॉक्टर गणेश मोहन जाधव हा 2 गोंडस निरागस मुलांचा बाप, 1 बायको 2 पोरं पोसण्याचा पडतो घोर या वाक्याने सुरू होणारी ती कादंबरी, पहिलंच वाक्य आहे त्या कादंबरीचं, या वाक्याने सुरू होणारी ही कादंबरी ओढग्रस्तीच्या संसाराचं सगळं सारच आपल्याला सांगून जाते. संसाराला हातभार लागावा म्हणून तासिका तत्वावर काम करणारा हा प्राध्यापक त्याच्या मुलाचा वाढदिवस त्याला साजरा करायचा आहे म्हणून पैशाची जुळवाजुळव करायसाठी शेजारच्या गावामध्ये भाजी विकण्यासाठी तो जातो. आलूची एक गाडी त्यांनी घेतलेली असते आणि त्यातून जो पैसा येईल त्यातून मुलाचा वाढदिवस त्याला साजरा करायचा असतो. असं काम त्यांनी हाती घेतलेलं असतं आणि ते विकून झाल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. त्या रात्री त्याला गावी परत यायचं असतं कारण दुसऱ्या दिवशी परत ड्युटीवर जायचं असतं. सुखवस्तू माहेराची, परंतु ओढग्रस्तीच्या संसारामुळे आणि मुलांच्या मागण्यांमुळे त्रस्त झालेली असंवेदनशील पत्नी अंजू रात्री मात्र घराचा दरवाजा उघडत नाही आणि त्यामुळे मग त्याला रात्र पूर्ण बाहेर बसून त्या पावसामध्येच काढावी लागते आणि त्यानंतर तिथूनच त्याला कॉलेजला जावं लागतं. कॉलेजला गेल्यानंतर काय त्याच्यासाठी मांडून ठेवलेलं असतं तर संस्थेच्या तथाकथित तिथे जी मंडळी असते त्यांच्या कानावर ही बातमी जाते की हा प्राध्यापक बाजूच्या गावामध्ये आलू विकायला गेलेला होता आणि मग या शिक्षण संस्थेच्या प्रतिष्ठेला बाधा पोचली म्हणून त्यावर कारवाई केल्या जाते. हे समाजातील खरं तर वास्तव आहे. कादंबरीचं अजून एक शक्तिस्थळ म्हणजे निवेदनामध्ये आणि संवादामध्ये एकजीव झालेला लेवा गणबोली व बंजारा बोलीचा सहज नैसर्गिक वापर. कादंबरीचा शेवटचा प्रसंग विशेष उल्लेखनीय आहे. सर्वच बाजूंनी अपयशी ठरलेला, नियतीचा मार खाल्लेला कथानायक शेवटी खूप वर्षांनी आई वडिलांना भेटायला तांड्यावर जातो. 5 मुलं असूनही आईवडील भीक मागून दरिद्री झोपडीत जगत असलेले असतात. एवढी शिकवूनही आईवडिलांचं दुःख जराही कमी करू शकत नाही म्हणून कथानायकाचा हतबल अपराधभाव तर मुलांची अगतिकता समजून घेऊन आपण त्याच्या कुठल्याच उपयोगी पडू शकत नाही म्हणून आईवडिलांचा अपराधभाव हा शेवटचा संपूर्ण प्रसंग डोळ्यांना कडा ओलावणारा, उच्च शिक्षित बेरोजगारांच्या आशा आकांक्षाची व्यवस्थेच्या चक्कीने केलेली दैनाची परखड समीक्षा करणाऱ्या नव्या पिढीच्या लेखकाची ही वाचनीय कादंबरी. आदरणीय पवार सर यांच्या वतीने चव्हाण सर या ठिकाणी उपस्थित आहे. मी प्राध्यापक युवराज पवार सर यांच्या वतीने हा पुरस्कार मी या पुरस्काराकरता प्रदान करण्याकरता आमंत्रित करतो प्राचार्य डॉक्टर देवेंद्र पुनसे सर, पद्मजा पुनसे मॅडम आणि ज्यांनी परीक्षण केलेलं आहे त्या आदरणीय अनघा सोमनशी सोनखासकर मॅडम या त्रयींनी हा सन्मान या ठिकाणी द्यावा. आदरणीय अनघा सोमनशी सोनखासकर मॅडम यांनी परीक्षण केलं आहे 2023च्या या पुरस्काराचं. मी मॅडमलाही पुढे बोलवतो आहे की त्यांनीही या मानपत्राला हात लावावा. हा पुरस्कार प्राध्यापक देवेंद्र पुनसे सर, पद्मजा पुनसे मॅडम, आदरणीय अनघा मॅडम, दाते सर, निंबाळकर सर, सबाणे मॅडम या सर्वांच्या वतीने हा पुरस्कार प्राध्यापक युवराज पवार सर यांना या ठिकाणी प्रदान करतो आहोत आपण. हा पुरस्कार घेण्याकरता प्राध्यापक युवराज पवार सर या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित नाही आहेत परंतु त्यांच्या वतीने आदरणीय चव्हाण सरांनी हा पुरस्कार या ठिकाणी स्वीकारलेला आहे. आपण आम्हाला केलेले सहकार्य हे अमूल्य आहे. त्या अमूल्य सहकार्याबद्दल एक छोटीखानी कृतज्ञता आम्ही व्यक्त करतो आहोत. आदरणीय दागो काळे सरांना सुद्धा पुनसे परिवार या ठिकाणी शॉल, श्रीफळ, बुके आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आदरणीय दागो काळे सर, डॉक्टर शरद निंबाळकर सर, प्रदीपजी दाते आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, पुनसे सर आणि पुनसे मॅडम हे शॉल, श्रीफळ, बुके आणि सन्मानचिन्ह देऊन माननीय श्री दागो काळे सर यांना या ठिकाणी सन्मानित करतील अशी मी त्यांना विनंती करतो. महाराष्ट्रातील आघाडीचे समीक्षक परीक्षक दागो काळे सर यांना या ठिकाणी त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. चंद्रांजन पुरस्कार 2024 कादंबऱ्यांचं परीक्षण आणि समीक्षण ज्यांनी केलं आहे ते दागो काळे सर यांना या ठिकाणी एक सुंदर सन्मानचिन्ह
शॉल, श्रीफळ आणि बुके देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे सर्व मान्यवरांच्या हस्ते. मातृश्री स्वर्गीय अंजनाबाई चंद्रभानजी पुंसे चंद्रांजन पुरस्कार प्राचार्य डॉक्टर देवेंद्र चंद्रभानजी पुंसे, प्राध्यापक पद्मजा देवेंद्र पुंसे यांनी आईवडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित व प्रायोजित केलेला आहे. हा पुरस्कार कादंबरी या वाङ्मय प्रकारासाठी दिला जातो. या पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून कादंबरीकार आपली पुस्तकं पाठवत असतात. त्यात समकालीन वास्तव, अजूनही जिवंत असलेल्या विविध बोली, त्यांच्या वाट्याला आलेल्या उपेक्षा, स्त्रियांच्या आतल्या व बाहेरच्या प्रश्नांची गिचमीड आणि वाट्याला आलेला सभोवताल व्यक्त होत आलेला आहे. त्याचप्रमाणे यावर्षी माझ्याकडे काही निवडक कादंबरी लेखन परीक्षणासाठी आले होते. त्यात पारंपरिक अशा कुटुंब व्यवस्थेच्या पडझडीला आधार देत जगणाऱ्या स्त्रियांचे विश्व, दुसरीकडे अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्या प्रश्नाच्या खोलात जाऊन समस्यांचा विचार करणाऱ्या स्त्रियांचे जगे या लेखनातून समोर आलेले आहे. त्या व्यतिरिक्त समकालीन वास्तवाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण आणि बेरोजगारीच्या अवस्थेला प्रश्नांकित करणारे लेखनही त्यामध्ये होते. त्याला कारणीभूत असलेल्या काही अतिरचनाही, काही विचारी त्या अनुषंगाने पुढे आलेला आहे. या आजच्या समकालीन विविध प्रश्नांना एकीकृतपणे समजून घेणारे लेखन मला या पुरस्काराच्या दृष्टीने फार महत्त्वाचे वाटत आलेले आहे. त्यामुळे कोणत्याही लेखकावर अन्याय होणार नाही याची दक्षता घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी केलेला आहे. परीक्षक म्हणून त्या जबाबदारीचे मला भान आहे. त्या दृष्टीने आलेल्या कादंबरी लेखनातून श्री अशोक पवार यांच्या गावखोरी या कादंबरीची चंद्रांजन या कादंबरी पुरस्कारासाठी मी निवड केलेली आहे. त्यासाठी मी अशोक पवार या कादंबरीकाराचे अभिनंदन करतो. या पुरस्कारासाठी आलेल्या कादंबऱ्यांमधून एक वाचक म्हणून आलेला अनुभव खूप चांगला होता. त्यासाठी त्या पुरस्कारासाठी आलेल्या इतर कादंबरीकारांनाही माझे धन्यवाद आहेत. प्राचार्य देवेंद्र पुंसे व पद्मदा पुंसे यांचाही मी आभारी आहे. या निमित्ताने या कादंबरीकाराचे सकस असे लेखन या निमित्ताने मी वाचू शकलो. पुरस्कार एकाच कादंबरीला दिला जातो याची मला दुःख आहे. आपल्या लेखनासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. चंद्रांजन पुरस्कारासाठी अशोक पवारांच्या गावखोरी कादंबरी लेखनाची निवड म्हणून मला काही जाणवलेली वैशिष्ट्ये, काही निरीक्षणं मी आपल्यासमोर मांडतो. या कादंबरीचा नायक जलरॅप पवार म्हणून आहे. त्याचे पालावरचे जग, शिक्षणाशिवाय कोणताच पर्याय नाही, आपलं जग फक्त शिक्षणच बदलू शकते ही झालेली जाणीव या कादंबरीचे मुख्य असे सूत्र आहे. या अवस्थेत त्याने पाहिलेले जग आणि स्थलांतरानंतर पाहिलेल्या जगाविषयीचा निर्माण झालेला जो स्पेस आहे, या दोन घटना या कादंबरीच्या दृष्टीने फार महत्त्वाच्या आहेत. राजकारणात नव्याने झालेल्या कट्टर अशा धार्मिकतेचा शिरकाव, त्याचा खेड्यापाड्यात मौल्य व गावाबाहेर पालात राहणाऱ्या तरुणांवर झालेला परिणाम, शिक्षणाच्या आस्थेपोटी झालेल्या स्थलांतरात घडलेली वैचारिक क्रांती व त्यातून झालेली धर्मनिरपेक्षतेची जाणीव महत्त्वाची आहे. यातच नायकाने परिवर्तनशील व्यक्तिमत्व या दृष्टीने पुढे आलेले आहे. या विचारांमधून त्याची आपल्या सत्यशोधकीय अशी धारा गवसते. त्यातून सगळ्या डाव्या परंपराचा शोध या नायकाला लागतो आणि असं प्रकारचं मूलभूत असं परिवर्तन त्यांच्या व्यक्तिमत्वातून का लेखनामधून पुढे येतं. या परिवर्तनशील घडणीचे पत्यंतर त्याच्या प्रत्यक्ष व्यवहाराचा एक भाग बनतो. त्याबद्दलच्या बऱ्याच घटना या कादंबरीत येतात. चांगला मित्र म्हणून ए.जे. देशमुख या सहकार्याची झालेली विलक्षण अशी ओळख, डाव्या आंदोलनात भाग घेणाऱ्या इक्बाल व शबाना सारख्या मित्राची ओळख आणि आंदोलनात सहभाग, आंदोलनाला धार्मिकतेचा रंग देऊन इक्बाल व शबाना या मित्रांची झाली ससेव हुलपट, शबाना या तरुणीचे जलऱ्या या नायकावर असलेले अपरिमित प्रेम, त्यातून उद्भवलेली धार्मिक तेढ या कादंबरीला कट्टर अशा धार्मिकतेचे अस्तर लावत असते. या सगळ्या गोष्टींमधून समाज आणि राजकीयतेचा दुसरा असा एक आयाम कळत जातो. ही त्याच्या वैचारिक परिवर्तनाची प्रत्यक्षात कोसळलेली दुसरी अशी दुखरी बाजू आहे, ती कळत जाते. त्यातून एका राजकीय, सामाजिक, धार्मिक व्यवस्थेचे सूचन आपल्याला होते आणि या कादंबरीचा स्पेस थोडा मोठा होत जातो. या कादंबरीत येणाऱ्या स्त्री जाणीवांचे विश्व अपाट आहे. त्यांच्या समूहाला जोडून येणाऱ्या आतल्या मूलभूत अशा मानसिक व्यथा
व समाजाने लादलेल्या पुरुषसत्ताक व्यवस्थेचा परीघ खूप मोठा आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठीची कोणत्याही प्रकारची व्यवस्था तिथे अस्तित्वात नाही. सतत होत असलेले स्थलांतर, सोसलेली बाळंतपणं, नवऱ्याचा जाच, मानवी अस्तित्वावरच झडप घालणाऱ्या जात पंचायती, आपल्या बरोबरीनेच आपल्या लेकींचा सांभाळ, सरकारी आस्थापना व पोलीस यंत्रणांचा सदैव असलेला जाच, आपल्या डोळ्यादेखत आल्यावरच होणारे आपल्या समोरच होणारे बलात्कारासारखे प्रसंग त्यांच्या पाचवीलाच पुजलेले आहेत. त्यातून सुटण्याचा कोणताही मार्ग अद्यापही गवसलेला नाही. त्या दृष्टीने या लेखनाचा समकालीन व्यवस्थेची निकटचा असा संबंध आहे. कारण यातून कार्यरत असलेल्या सगळ्या अतिरचनांना नायकाने प्रश्न विचारलेले आहेत. आपल्या कादंबरीचे बीज आपल्या लेखनाच्या उद्देशापर्यंत नेण्यासाठी निर्माण केलेल्या काही प्रसंगातून ही कादंबरी आत्मचरित्रात्मक न होण्याची खबरदारी या लेखकाने घेतलेली आहे. ही कादंबरी संपते तेव्हा आपल्या स्वातंत्र्याचे विदारक चित्र उभे राहते. साला हे स्वातंत्र्य कोणत्याही आई घाल्यांनी गाबडवलं रे, तुमच्या मायला तुमच्या हरामखोरांनो, ही सांगता येथील व्यवस्थेला थेट सवाल करताना दिसते. म्हणून ही कादंबरी आपल्या अनेक अतिरचनांना प्रातिनिधिकपणे भिडणारी आहे. अभिनंदन आणि शुभेच्छा. धन्यवाद. गम नहीं मुझे इस बात का कोई हिंदू, कोई सिख, कोई मुस्लिम, कोई ईसाई मरा. गम तो मुझे सिर्फ इस बात का है कि मजहब के नाम पर शैतान को जिंदगी मिली और इंसान मर गया. ही अवस्था एकंदरीत भारतात आपल्याला दिसत आहे. आणि म्हणून तो पूर्ण कथानायक डोळ्यासमोर उभा होत होता. अत्यंत सुंदर ती कादंबरी असावी. मी वाचलेली नाही पण निश्चितच वाचेल. आणि म्हणून आदरणीय अशोक पवार सर आपणाला सन्मानित करताना आणि 2024चा हा पुरस्कार प्रदान करताना आत्यंतिक आनंद होतो आहे. आपली कादंबरी निश्चितच सगळ्या रसिक वाचकांना, चोखंदळ वाचकांना आवडणारी असेल. मी आदरणीय प्राचार्य डॉक्टर देवेंद्र पुनसे सर, आदरणीय पद्मजा पुनसे मॅडम, आजचे अध्यक्ष तथा विशेष अतिथी निंबाळकर सर, मी सर्वांना विनंती करेल की अंजनाबाई चंद्रभानजी पुनसे स्मृती चंदांजन कादंबरी पुरस्कार 2024 आपल्या गावखुर या कादंबरीला गौरवपूर्वक प्रदान करताना आम्हाला अधिक आनंद होतो आहे. मी दगो काळे सर ज्यांनी या कादंबरीचं परीक्षण केलेलं आहे, वर्तमान व्यवस्थेचं संपूर्ण आणि समारोप करत असताना सुद्धा नामदेव ढसाळ्यांच्या शब्दाचं स्मरण, म्हणजे ज्या प्रकारचे शब्द आदरणीय दगो काळे सरांनी या ठिकाणी सांगितले, परंतु व्यवस्था कोण नामदेव ढसाळ असा प्रश्न विचारतोय. ही इतकी बकाल अशी अवस्था या व्यवस्थेची झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये अशा प्रकारच्या कादंबऱ्या या देशातल्या परिगावरचं जीणं जगणाऱ्या लोकांच्या वेदना आणि व्यथा शब्दबद्ध करण्याचं काम करत असतात. आणि अशा कादंबऱ्यांना, परिगावरचं जीणं जगणाऱ्या लोकांच्या व्यथा आणि वेदनांना शब्दबद्ध करणाऱ्या कादंबऱ्यांना सन्मानित करताना खरंच हा आनंद होतोय. चंद्राजन पुरस्कार कादंबरीसाठी 2024चा मला गावखुरी कादंबरीसाठी दिला. मी त्यांचे आभार व्यक्त करतो. इतका चांगला सोहळा या ठिकाणी आहे. दाते सर आहेत, निंबाळकर सर आहे, सबाने मॅडम आहे, काळे सर आहे, नावं सगळेच आहेत. पुंचे सरांनी हे सगळा दिला. देखणा सोहळा आहे. सगळ्याचे आभार व्यक्त करतो. आणि 2 मिनिटाचा एक प्रसंग सांगतो. माणूस प्रत्येक दिवस साहित्य जगत असतो. परवा दिवशी काय झालं माहिती आहे का, मी बसलो होतो, 2 महिला आल्या माझ्याकडे. मी जगातल्या सगळ्या महिलांचा सन्मान करतो. एका महिलेने सांगितलं, खेड्यातल्या होत्या त्या, पैदल आल्या होत्या 8 किलोमीटरहून. सर म्हणे 40,000 फिक्स करायचे आहे म्हणे. बँकर्सच्या डोक्यात तेच असते ना सगळं. मी अधिकारी आहे, मॅनेजर. केला मला, ठीक आहे म्हणलं. दुसरी बहीण म्हणे, मी म्हणलं मग बोलता बोललो मी, की बोलायची सवय असते लेखकाला थोडी जास्त. बोललो, कुठं राहता, काय करता, काय नाही. सर म्हणे हिचं लग्न झालं म्हणे, मूलबाळ नाही आहे म्हणे, 25 वर्ष वय होतं. तिची बहीण सांगे मला. मी म्हणलं बरं. तर तिच्या पुढच्या लाईफसाठी पैसे जमा करत आहे. कुठून आणते म्हणलं पैसे? सगळ्या गावाच्या बकऱ्या हिचा नवरा सांभाळते म्हणे. येडा आहे हो सर म्हणे, वेडा आहे म्हणे. मी सहज बोलता म्हणलं. ती म्हणे बाबा म्हणतात म्हणे दुसरं लग्न करून घे म्हणून शनी. मी म्हणलं करून घे ना दुसरं लग्न. नाही सर म्हणे, तो माझ्या आयुष्यभर वाट बघल तो म्हणे बकऱ्यावर आल्यावर. मी रडलो त्या ठिकाणी. काय प्रसंग असेल तो, की तो बकऱ्या चारतो सगळ्या गावाच्या आणि संध्याकाळी तिला पैसे आणून देतो.
आणि त्याला सोडून मी गेल्याच्या नंतर काय होईल? मी तो हुशार आहे. तो रडत बसल म्हणे माझ्यासाठी पूर्ण आयुष्यभर. हे खरं साहित्य आहे. तुम्ही रोज एक साहित्य जगत असता आणि आपल्या अवतीभोवती सगळं साहित्यच असते. सुरुवात तिथून जरी झाली, आता मुलगा माझा, आता मी तर काही जास्त शिकलेलं नाही, नंतर MA केलं, पुस्तकावर PhD केली 22 लोकांनी वेगवेगळ्या विद्यापीठात. मला काही कळत नाही PhD वगैरे, पण केली लोकांनी. माझा मुलगा MBBS झाला, तर आम्ही रस्त्यावरून चाललो होतो, बायको मी दोघंही. साहित्य कसं असते पहा. मुलानं सांगितलं की याला एक चांगलं स्लॅबचं घर बांधून देऊ बाबाला म्हणे. आता हो, बायको म्हणे हो म्हणे, घर बांधलं तरी त्याच्यावर एक झोपडी बांधावं लागेल म्हणे, कारण तो स्लॅबच्या घरात मरून जाईल म्हणे. काय माझं समीक्षणच करून टाकलं तिनं. स्लॅबच्या घरामध्ये हा माणूस मरून जाईल म्हणे, कारण त्या स्लॅबच्या घरावर याला एक झोपडी बांधून द्यावं लागेल म्हणे. म्हणजे आपण जगाकडे बघत असताना ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. प्रामाणिक संस्था पुरस्कार देत असतात आणि आपल्या जबाबदाऱ्या वाढत असतात. दरकोज दरमुकाम कादंबरी खोक्या भोसले की नाही, ती पुनरावृत्ती घडली. ती 2010ला मनोविकासनं काढलेली कादंबरी आहे. त्याची पुनरावृत्ती आत्ता घडली कुठं? मराठवाड्यात. तुम्ही वाचली की तुम्हाला लक्षात येईल की हे खोक्या भोसलेची कादंबरी हीच. दरकोज दरमुकाम, त्याच्यावर चित्रपट येत आहे, सरांनी सांगितलं बोलता बोलता. ह्या सगळ्या गोष्टी असतात. पण चक्र कसं आहे माहिती आहे का पालवाल्यांचं? ती फिरून फिरून तिथंच येत आहे ना. ते निष्ठत नाही आहे. लेखक निसटला म्हणजे सगळा समाज निसटला असं नाही होत. लेखकानं चांगले कपडे घातले म्हणजे पालावरच्या माणसानं चांगले कपडे घातले असं नाही होत. म्हणून मी काही माझ्या संकल्पना आहेत, मी त्या वयात ठरवलेल्या आहेत. 2031 नंतर मी लिखाण करणार नाही आहे. पहिला प्रसंग आहे. मी नेहमी म्हणतो वेट अँड वॉच 2031. 31-32 नंतर मी लिखाण करणार नाही आहे. मी जे सुरुवातीची रस्त्यावरची आंदोलनं केली, ती रस्त्यावरची आंदोलनं आता बेचिराग झालेली आहेत. ती आंदोलनं पुन्हा करायची. मला माझे काही वेळ आयुष्याचा तिकडे द्यायचा आहे. माझं खूप काही राहून गेलं आहे, ते मला शोधायचं आहे. आणि प्रत्येक माणसाला, नव्या पिढीला शोधायला लावायचं आहे. खूप शिकून नोकऱ्या लागतीलच असं नाही आहे. मग नोकऱ्या नाही लागल्या तर जगणं होईल का नाही? आणि सुशिक्षित लोकांचं, समाजाचं, धर्माचं, वादवितंडांचं जगणं सोप्या पद्धतीने झालं पाहिजेत. आणि एक मुद्दा सांगतो, दाते संस्थेनेच दरकोज दरमुकामला पहिला पुरस्कार दिला होता त्यावेळेस कादंबरीला. त्या कादंबरीच्या पुन्हा आवृत्त्या गेल्या, ही वेगळी गोष्ट झाली. आणि गावखोरीबद्दल तर सरांनी सांगितलं आहे. माझ्या एकाच वर्षात 2 कादंबऱ्या आल्या आणि आता 4 वाजता एक पुरस्कार आहे भंडाऱ्याला, वना काठचा, एक बेडा कादंबरीला. माझ्यावर जबाबदाऱ्या टाकलेल्या आहेत आणि त्या फटाफट लिहायच्या आहे. रोज साहित्य जगायचं आहे. तुम्ही माझे मनोगत ऐकून घेतलं, मला पुरस्कार दिला, त्याबद्दल धन्यवाद, आभार. आणि पुन्हा भेटू आपण कधीतरी. आता पुन्हा चला, नमस्कार. ग्रामसेवी सन्मान या ठिकाणी करतो आहोत. तर मी डॉक्टर सनेही, सायली आणि तंजीवर सिंग आपण सर्वांना विनंती करतो की यावं आणि हा पुरस्कार या ठिकाणी द्यावा. सन्मान आदरणीय अरुणाताईंना विनंती करतो की सामोरी यावं. आपण या ना, जाऊया बापू. एक व्यवस्था या देशात अशा प्रकारची होती की ज्या व्यवस्थेने तुम्हा मा सर्वांच्या मनमस्तिष्कावरती कोरून ठेवलेलं होतं आणि या व्यवस्थेच्या विरोधामध्ये यलगार पुकारला. प पासून तर प पर्यंत दावणीला बांधलेली गाय समजणाऱ्या व्यवस्थेच्या विरोधात, व्यवस्थेच्या छाताडावरती नाचत स्वतःचं अस्तित्व अधोरेखित करण्याकरता स्त्रियांना एक मोठा संघर्ष करावा लागतो. हा संघर्ष अरुणा या नावातच आहे, कारण तो अरुणोदय आहे. सर्वप्रथम मी देवेंद्रला खूप खूप धन्यवाद देते की त्यांनी हा जो नवा पुरस्कार आमच्या गावाच्या निमित्तानं चंद्रांजन ग्रामस्थ सन्मान सुरू केला आणि त्याच्यासाठी सर्वप्रथम माझी निवड केली. त्यासाठी मी देवेंद्र आणि संपूर्ण पुनसे कुटुंबाला
मनापासून धन्यवाद देते. कारण खरं म्हणजे आमच्या गावात 101 नग आहेत, पॉझिटिव्हली नग आहेत. दोघांचीच तिघांची चौघांचीच त्यांनी नावं घेतली, पण अगदी हिरे आहेत आमच्या गावामध्ये. आणि देवेंद्र म्हणाला तसे फक्तच तुकडोजी महाराजांपासून गाडगे महाराजांपासून सगळे संतच आले नाहीत, तर अमेरिकेपासूनची लोकं आमच्या गावात आली आहेत. आणि आमच्या गावामध्ये म्हणजे मी आणि आम्ही जवळपास 1959 साली जन्माला आलो. त्यांनी ज्या आठवणी सांगितल्या तो 3री 4थीत असताना, मी 1ली 2रीत असेल कदाचित, पण आम्ही समकालीन आहोत. तेव्हाही आम्ही जातीयवाद बघितला नाही. जसं त्यांनी सांगितलं स्वतःच की मी धनगर आणि मला पाटलांनी कसं माझ्या वडिलांना कसं तिथपर्यंत पोचवलं. धनगर वगैरे तर फारच चांगले, पण आमच्या गावात त्यावेळेचा महार मांग गोंड हे सगळे आमच्या घरी कामाला चुलीपर्यंत असायचे. ज्यांनी ज्यांनी सूर्य गिळणारी मी वाचलेलं आहे त्या सगळ्यांना ही पार्श्वभूमी माहिती आहे. त्यामुळे मी पाटलांची मुलगी आणि देवेंद्र गरिबाचा मुलगा वगैरे असं काही माझा सगळ्यात जवळचा गावातला मित्र देवेंद्र तो निरंजन होता, आपल्या सुंदराबाई महारींचा पोरगा. आणि आमच्या गावातलं वातावरण इतकं छान होतं की आम्ही गळ्यात गळे घालून गावात फिरायचो. पण असा करंटेपण करणारी पाटलाची एकमेव पोरगी मीच, हेही देवेंद्र सांगेल. बाकी मग 5 वाडे जे आमचे होते त्या 5 वाड्यांमध्येच एकमेकांच्या घरी जाणं येणं होतं. पण मी अख्खा महारवाडा ते गावकूस वगैरे वगैरे सगळं भटकून यायची, धनगरपुऱ्यातही जायची, यशोदा नदीवरही जायची, सगळीकडे जाऊन यायची. असं इतकं छान वातावरणात आम्ही दोघं लहानाचे मोठे झालेले मुलं आहोत. आणि त्यामुळे आम्हाला म्हणजे आम्ही जे म्हणतो नेहमीच की आम्ही आंबेडकरी चळवळीतच लहानाचे मोठे झालो, तर हे काही विशेष आम्हाला वाटतच नाही. कारण आम्ही म्हणून आजचं सगळं हे दुःख आहे, वातावरण आहे, त्याचं प्रचंड दुःख आम्हाला होतं. आणि अशा वातावरणातल्या गावातल्या एका मुलीचा सन्मान देवेंद्रनं करावा ही खूपच मोठी गोष्ट आहे. म्हणजे त्यांनीच उल्लेख केला तसं बघा काळ कसा आला, पाटलाच्या पोरीचं कौतुक देवेंद्र करतो आहे आणि पाटलाच्या पोरीला हिणवतोही आहे. तो केवढी त्याची हिंमत. त्यानेच 2-2दा आग्रह करून मला कादंबरी मागवली. त्याच्या आग्रहाखातर मी कादंबरी पाठवली. मला अजिबात खंत नाही काळेसर दागो की मला पुरस्कार मिळाला नाही, अशोकला पुरस्कार मिळाला याचा मला आनंद आहे. आणि पुरस्कार आहे नाही आहे आणि काही कोणी छोटं होत नाही मोठं होत नाही, त्यामुळे मला वाईट वाटलं असतं, राग आला असता असा देवेंद्र मी जाहीरपणे सांगते की तू याचा अजिबात विचार करू नकोस. अशोक आहे आणि माझी लेखणी आहे. मलाही माहिती आहे, मी पण अनेकदा समीक्षक असते की समीक्षक मोठा संभ्रमात असतो की नेमक्या कोणत्या विषयाला न्याय द्यावा. पण अशोकचं लेखन निश्चितच जिवंत आहे. त्याला आठवत असेल तर सगळ्यात पहिला सत्कार नागपुरातला मी त्याचा केला आहे. हे विषय म्हणजे मला या गोष्टीचा अभिमान आहे की ज्यावेळेस तो अगदी रांगत होता आणि त्या वाघावर बसून वाघाचे ते आठवतं ना तुला, तो सगळा प्रसंग वारंवार तो सांगायचा. आणि त्या प्रसंगावर निंबाळकर सर इतकी चर्चा व्हायची, कोणी म्हणायचं असं कसं शक्य आहे, वाघावर कोणी वाघाच्या पाठीवर कोणी बसतं का, आणि त्याचे कान पकडून असं कोणी लढतं का. पण आमचा अशोक लढला होता आणि त्याच्या त्या कथा आणि वगैरे वगैरे, त्याचं पुस्तकही त्यावेळी आलेलं होतं, पहिलं एकमेव. आणि त्यावेळी आम्ही माझ्या लॉनवर कुमार सप्तर्षींच्या हस्ते बरोबर आम्ही सत्कार केला होता. त्यामुळे तो माझा धाकटा भाऊ आहे, तर त्याच्या आनंदात माझा आनंद आहे, सगळ्यांच्याच आनंदात आमचा आनंद आहे. इथपर्यंत आम्ही नक्कीच येऊन पोचलो आहे या वयाच्याही दृष्टीने आणि लेखनाच्याही दृष्टीने. त्यामुळे अजिबात याचा काही प्रश्न नाही आहे. पण लिहित्यांनी लिहित राहावं, समीक्षकांनी समीक्षण करावं, जे काही आपल्याला मांडायचं आहे ते थोडक्यात आतून आलं पाहिजे. मी इथे काही चेहरे आहेत साहित्यिक म्हणून आवर्जून सांगेल की आता ते प्रेम फुलं पानं वगैरे वगैरे हा जमाना संपला. आपल्यासमोर प्रचंड मोठे प्रश्न आहेत आणि धगधगते प्रश्न आहे. जसं आता यांनी सांगितलं तो मेंढपाळाचा मुलगा, मी पण पाहिली ती फिल्म आणि अतिशय आनंद झाला. असे अनेक विषय आहेत. पहलगामसारखा विषय आहे, याच्यावर आपल्याला कविता सुचली पाहिजे, याच्यावर आपल्याला कथा सुचली पाहिजे. शिक्षण क्षेत्रावरच्या आता भ्रष्टाचारावर आपण आता लेखन केलं पाहिजे. स्वतः देवेंद्रची पण एक अतिशय सुंदर कादंबरी आहे आणि देवेंद्रचं लेखन उत्तमच आहे, पण त्याची
ही जी या पद्धतीनं समाजाकडे पाहण्याची दृष्टी आहे ती मला अधिक जास्त भावलेली आहे. आमचे काका काकूंना मी खूप लहान असताना पाहिलेलं आहे. नेहमीच पाहायची, गावात गेलं की कधी ना कधी गाठभेट व्हायची. आम्ही त्यांना आक्का म्हणायचो. त्यांचं ते मोठं कुंकू चेहऱ्यावरचे आणि हातावरची ती सगळी सुरकुत्या, त्या जाळ्या, त्या आजही मला आठवतात. पण तिच्या शांत स्वभावाचे आक्का आणि काका हे लोक अजूनही मला आठवतात. ते बाबा लोकांशी किंवा आमच्या आईशी त्यांचे जास्ती संबंध यायचे. आमचा फार, कारण आम्ही फक्त उन्हाळ्यापुरतं गावात जायचो. पण या कुटुंबातनं बहुतांश सगळीच मुलं इतकी चांगली शिकली आणि शिक्षणाने किती क्रांती होऊ शकते हे या पुनसे परिवारानं पुन्हा एकदा आमच्या गावात सिद्ध करून दाखवलं, याचाही मला अभिमान आहे. आज त्याची मुलं फॉरेनला आहेत, जावई फॉरेनला आहेत, हाही आमच्यासाठी अभिमानाचा भाग आहे. आणि त्यांनी ज्या कल्पकतेनं हा पुरस्कार, हा सन्मान सुरू केला, त्याचं मला सगळ्यात जास्त महत्त्व वाटतं, आनंद होतो. मी देवेंद्रला, वहिनीला, या मुलांना सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. राजीव ब्रबे, मॅनेजर दिलीपराज प्रकाशन पुणे, अध्यक्ष महाराष्ट्र प्रकाशन संघ यांचा जो संदेश आलेला आहे तो संदेश सुद्धा मी आपल्याला वाचून दाखवणार आहे. अत्यंत सुंदर असं मुखपृष्ठ, विलोभनीय असं मुखपृष्ठ आणि त्या मुखपृष्ठाच्या आतमधल्या विश्वकथा, त्या कथांमधनं जे प्रेम बाहेर येतं आहे. प्रेम खरंच समर्पणाचं दुसरं नाव, प्रेरणेतून येणाऱ्या मरणाचं दुसरं नाव. मरणसुद्धा दैवी प्रेम असतं. पहिल्याच कथेमधलं ते वाक्य आदरणीय पुनसे सरांचं मला इतकं भावलं त्या कथा वाचत असताना, की प्रेमसुद्धा दैवी, मृत्यूसुद्धा दैवी प्रेम असतं. अशा सुंदर कथा या पुस्तकामधनं आलेल्या आहे. हे नक्कीच वाचकप्रिय असं पुस्तक ठरणार आहे. आजच्या विशेष अतिथींना सन्मानित करताना, म्हणजे हा खूप मोठा सन्मान आहे. पुरस्कार देण्यापूर्वी हा परिचय देणं क्रमप्राप्त असतं, पण हा परिचय इतका मोठा आहे. मी आदरणीय डॉक्टर शरद निंबाळकर सर यांना हे सन्मानित करतील. आदरणीय प्राचार्य डॉक्टर पुनसे सर, आदरणीय प्राध्यापक पद्मजा पुनसे मॅडम, आदरणीय दाते सर आणि सर्व मान्यवर मंडळी. आज विशेषत्वाने या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून एक इतका मोठा व्यापक काम ज्या माणसांनी केलेलं आहे ते ग्रहस्थ आपल्यामध्ये उपस्थित आहे. आदरणीय डॉक्टर शरद अमृतराव निंबाळकर सर यांचा हा सन्मान या ठिकाणी होतो आहे. आदरणीय निंबाळकर सरांना या ठिकाणी शॉल, श्रीफळ, बुके आणि विशेषतः हे निमंत्रण आपण स्वीकारलं. या रंधरंत्या उन्हात विदर्भाच्या आपण या ठिकाणी विशेष अतिथी म्हणून आलात, आपल्या हस्ते हे पुरस्कार प्रदान केलेत आणि आपण देखील हा पुरस्कार स्वीकारला. त्याबद्दल आदरणीय डॉक्टर शरद निंबाळकर सर यांचा हा छोटेखानी सन्मान स्वीकारल्याबद्दल मनापासून धन्यवाद मानतो. 3 खंड या विदेशी जे मोठे मोठे लोक आहेत त्यांच्या संदर्भातलं हे काहीतरी करावं आणि आपल्या इथल्या लोकांना त्याच्यापासून अवगत करावं अशा प्रकारचं आहे. तसं पाहिलं की नाही तर प्रेम हे सगळ्यांचं सारखंच असतं वास्तविक. म्हणजे मला तरी जे पटलं हे वाचल्यानंतर, कारण की याच्यामध्ये 4 भागामध्ये त्यांनी हे सगळं विस्तारित केलेलं आहे. अत्यंत वाचनीय असं पुस्तक आहे, एवढं सांगतो. म्हणजे त्याच्यामध्ये 4 कथा त्यांनी वेगळ्या वेगळ्या लिहिल्या आहे. म्हणजे डांटे आणि ब्रेटसची कथा आहे पहिलीच. डांटे हा एक मोठा माणूस, म्हणजे एक नोबेल प्राईज विनर इलियट म्हणून आहेत, R.T.S. इलियट, नोबेल प्राईज ज्यांना मिळालं त्या काळात. तर त्यांचं म्हणणं असं आहे की वर्ल्ड इज डिवायडेड इंटू 2, डांटे अँड शेक्सपियर्स, फुल स्टॉप, अँड देर इज नो थर्ड. म्हणजे जग हे जे काही आहे साहित्यामध्ये दोघांमध्ये डिवाईड झालेलं आहे. अशा त्या डांटेची प्रेमकथा याच्यामध्ये, म्हणजे ही जवळजवळ 13-14व्या शतकातली प्रेमकथा. ब्रेटसची, आणि ब्रेटसची पोरगी कशी, म्हणजे हा 56 वर्षाचा आणि ती 25 वर्षाची. हा 56 वर्ष जगला डांटे आणि ती फक्त जगली 24 वर्ष. आणि यांची जेव्हा ती भेट झाली तेव्हा ती किती वर्षाची असेल, एका साध्या समारंभात भेट झाली, ओझरती भेट झाली. जसं आता अनेक इथे चांगल्या चांगल्या स्त्रिया बसल्या आहे, आम्ही पण सगळीकडे पाहतो, आले की लक्षात. तर याच्यामध्ये ते लक्षात येऊन जातं की कोण स्त्री किती सुंदर आहे, कोण पाहण्यासारखी आहे, कोण पाहण्यासारखी नाही आहे. तर असा ओझरता भाग फक्त त्यांनी पाहिलेला एका समारंभामध्ये, जसा आजचा समारंभ आहे. ओझरती भेट, बोलणं नाही, चालणं नाही, स्पर्श नाही, काहीच नाही. आणि ती त्याच्या जीवनाभरातल्या ज्या महत्त्वाच्या 2 कादंबऱ्या त्याने लिहिल्या, द डिव्हाइन आणि दुसऱ्या पद्धतीमध्ये ज्याचं कॉमेडी म्हणून त्यांनी ॲक्च्युली कॉमेडी म्हणून लिहिलं, पण सरांचं म्हणणं असं होतं की
त्याच्यानंतर ती प्रसिद्ध झाल्यानंतर, जगप्रसिद्ध झाल्यानंतर त्याला मग द डिव्हाइन हा शब्द लावण्यात आला आणि मग ते द डिव्हाइन कॉमेडी या नावाने ते पुस्तक प्रचलित झालं, जगभर गेलं. पण त्यांनी लिहिलं ते कॉमेडी होतं. आणि कॉमेडी म्हणजे सर्वसाधारण कॉमेडी नाही, तर ही कॉमेडी फार वेगळ्या पद्धतीची कॉमेडी त्यांनी त्यामध्ये लिहिली. आणि त्याच्यातली नायिका आणि द न्यू लाईफ ह्या दोन अनेक ग्रंथ आहेत त्यांचे. पण मी थोडक्यात, कारण की 92 आम्ही कुजबूज करत होतो, खूप लांबलेलं भाषण काही त्यांनाही आवडत नाही, परंतु त्या छोट्याशा एका मुलाखतीमध्ये ते पात्र सजीव झालं. ब्रिएटस म्हणजे इतकं सजीव झालं ते, की या दोन्ही कादंबऱ्याच्या संदर्भामध्ये ते फार एक म्हणजे तिला त्यांनी रचनात्मक त्या ओझरता फक्त असा दृष्ट ज्याला म्हणतो आपण, आणि त्याच्यावरती त्यांनी जगभरात त्या दोनही प्रचंड मोठ्या प्रसिद्ध झाल्यात. आणि त्याच्यावरती एवढंच नाही तर एक आध्यात्मिक प्रकारचं, म्हणजे लग्न झालेलं नाही, प्रेम नाही, काही नाही, पण तो माणूस या संदर्भामध्ये द न्यू लाईफ लिहितो, त्याच्यानंतर द कॉमेडी लिहितो आणि त्याच्यामध्ये तत्त्वज्ञान मांडतो. हा भाग महत्त्वाचा आहे. आणि हे तत्त्वज्ञान तो कसा मांडतो, की ज्ञान आणि सत्य हे जर असले तरच खऱ्या अर्थाने सात्विक प्रेम निर्माण होतं. सात्विक प्रेम, प्लुटॉनिक लव, याची सुंदर व्याख्या माणसाने त्यामध्ये केली आहे. लव तर काय प्रत्येक शारीरिक असतं, अनेक गोष्टीचं. आता प्रेम म्हणजे प्रेमाचे खूप प्रकार आहेत. आता प्रेम म्हटल्यानंतर आपल्याला फक्त आता आईचंही प्रेम आहे आपल्यावर, आपलं प्रेम मुलांवर आहे, मुलांचं प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे फक्त दोन माणसामधलं सेक्शुअल प्रेम म्हणजे प्रेम नाही, वासनात्मक प्रेम म्हणजे प्रेम नाही. प्रेमाचा परीघ हा फार प्रचंड मोठा आहे. मग ते सात्विक आहे, ते दैवी आहे. म्हणजे प्रेम हे पशुपक्ष्यांमध्ये सुद्धा प्रेम भरलेलं आहे अतोनात. माणसाचा तर भागच वेगळा. त्याच्यामुळे प्रेमाची जी व्याख्या सहसा आपल्या मनामध्ये येते, सबको प्यार की प्यास, क्या धरती और क्या आकाश. म्हणजे सबको प्यार की प्यास, क्या धरती और क्या आकाश. सगळ्यांना प्रेम पाहिजे. प्रेम हे सात्विक आहे, प्रेम हे दैवी आहे. आणि त्यामध्ये मग त्या संदर्भातलं हे प्रेम कशा रीतीने डिव्हाइन होत जातं, म्हणजे त्या ठिकाणी कॉमेडी बिकम्स ए डिव्हाइन, ए न्यू लाईफ बिकम्स ए डिव्हाइन. आणि त्याच्यामधला जो सगळा जो भाग आहे, मला असं वाटतं की तो अत्यंत वाचनीय आहे. आणि फक्त असा वरवरचा नाही आहे, पण त्याला स्पिरिच्युअल असा भाग आहे. स्वर्गाबद्दलची कल्पना हा डांटे आणि ब्रिएटिसच्या संदर्भात ती गेलेली आहे. 24व्या वर्षी तिचं देहावसान झालेलं आहे. आणि हे त्याला कळल्यानंतर तो पागल झाला आहे, पिसा झाला आहे. कुटुंबाने म्हटलं हा माणूस तर गेला माया, आता हा काही कामाचा दिसत नाही, अरे याचं लग्न करून द्या रे. मग त्याचं लग्न करून दिलं, 3 मुलं बाळं झालेत. परंतु तो कुटुंबामध्ये रमला नाही. तो रमला फक्त खरी त्याची प्रियसी ही ब्रेटसच होती. आणि ती शेवट, आणि मग ते स्वर्गात जातात. ते म्हणतात स्वर्ग बिर्ग काही नाही हो, हे स्वर्ग. आणि त्याचं खरं हे जे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे, याच्यामध्ये स्वर्ग हा आभास आहे, असा स्वर्ग कुठेही नाही. आणि या ठिकाणी मानसिक विश्लेषण इतक्या, मला एक वाक्य खूप छानचं आवडलं, की मानवाच्या सात्विक जीवनाची मनोदशा म्हणजे स्वर्ग. माणसाच्या, किती सुंदर वाक्य आहे ना ताई. हां, म्हणजे आणि ते कसं मराठीत किती सुंदर लिहिलं नाही का देवेंद्र साहेबांनी. म्हणजे त्याचं इंग्रजीकरण, पण मराठीमध्ये किती सुंदर वाक्य आलं. हे वाक्य मला खूप आवडलं, की मानवाच्या सात्विक जीवनाची मनोदशा आहे स्वर्ग. आणि ही दशा मानवाच्या परमप्रचितीमधून येते, म्हणजे इंट्युशनल. म्हणजे माणसाला ज्या इंट्युशन्स आहेत त्याच्यातून हा आभास निर्माण होतो. आणि हे सात्विक जीवना म्हणजे स्वर्गाच्या संदर्भात. आणि मग त्याच्यामध्ये त्यांनी जे 9 स्वर्ग दाखवलेले आहेत डांटेनी, तिथे नायिका ब्रिएटिसच आहे, ती अस्तित्वात नाही आहे, पण तो त्या कल्पनेमध्ये येता रमलेला आहे की तिच्यासोबतच आहे. एक कसं आहे, म्हणजे क्वालिटी ऑफ लिव्हिंग, देर आर 2 क्वालिटीज. एक आहे क्वालिटी ऑफ लिव्हिंग आणि एक क्वालिटी ऑफ लाईफ. तर ही जे साहित्यिक मंडळ आहे, गुणी कलाकार आहेत, दे गिव्ह मोर व्हॅल्यू टू क्वालिटी ऑफ लाईफ. सर्वसाधारण जे आम्ही खूप कमावतो, ऐशोआराम करतो, क्वालिटी ऑफ लिव्हिंग, बडा सोफा सेट, बडा मकान, बडा फ्लॅट, 4 रूम फ्लॅट, ये गाडी वो गाडी, दिस वी बिलीव्ह इन क्वालिटी ऑफ लिव्हिंग. आणि ही जी गुणी माणसं आहेत ही याच्यात अडकत नाहीत.
ही यांना हे तुच्छ वाटतं सगळं. दे 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 व्हॅल्यू दे क्वालिटी ऑफ लाईफ. तर ही जी रचनात्मक मंडळी आहे दे ॲक्च्युली ऑप्ट फॉर नॉट फॉर द क्वालिटी ऑफ लिव्हिंग. म्हणजे संसाधनं जमा करणं हे त्यांना नाही आवडत. यांची प्रतिभा चालत असते, यांच्याशी तुम्ही बोलत असता यांचं डोकं कुठंतरी भ्रमण करत असते. मग त्यांना विचारावं का हो काय झालं कशाबद्दल काय म्हणत होता आपण. म्हणजे हे त्या तंद्रीत असतात, न घेता तंद्रीत असतात. हा एक मोठा सुंदर असा आणि म्हणून विश्वास त्यांचा जो मानस आहे मला तो आवडला की अशाच आपल्याही भागातल्या लोकांना वैचारिक समृद्धी आणि साहित्याचा जो भाग आहे, जो वकूब आहे, जगभरामध्ये कशा पद्धतीने चालतो त्याचे सर्वसाधारण ॲक्सेस सर्वांना उपलब्ध व्हावं. आणि इंग्रजीची PhD असल्यामुळं ते इंग्रजी शब्द आपल्याला बऱ्याचदा मराठीत अनुवाद करता येणार नाही, पण ते बिईंग हे मास्टर इन द इंग्लिश. आय ऑल्सो कम इंग्लिश बरं का, आणि वी ऑल्सो कम इंग्लिश येतं ना आपल्याला. इंग्लिश कम्स टू अस. तर ते इंग्लिशचे मास्टर आणि इंग्रजीमध्ये PhD MA इतिहास आणि MA इंग्रजी असल्यामुळं आणि शिक्षकेचा पेशा असल्यामुळं हे जे चांगलं जे अमृत आहे वैचारिक हे सगळं घेऊन ते आपल्या आता या मराठीच्या भाषेमध्ये उपलब्ध करून देणं हे मला असं वाटतं त्यांचं फार मोठं कंट्रीब्युशन राहणार आहे. आता पुढचं त्यांचं त्रिखंड छापायचे असा मानस दिसतो आहे. आणि पुढच्या वेळेला अब्राहम लिंकन आणि बोनापार्ट यांच्या प्रेमकथाच्या संदर्भामध्ये सुद्धा त्यांचा खंड येऊ पाहत आहे. ईश्वर त्यांना या कामामध्ये खरंच सहभाग करो, त्यांची प्रकृती चांगली राहो आणि तुमच्या आमचा साथसुद्धा त्यांना सातत्यानं लाभत राहो. पण एक गोष्ट नक्की आहे, थोडंसं ग्रामीणकडे पण वळा हो. गाव वाट पाहत आहे, म्हणजे विश्वकशातून प्रेम बोलत आहे, पण आमचा ग्रामीणसुद्धा खूप बोलतो आहे. त्याच्या विवंचनेकडे थोडंसं साहित्यिकांनी लक्ष द्यावं. कारण खरे नाम निष्काम ही ग्रामसेवा, खरे नाम निष्काम ही ग्रामसेवा, झटू सर्व भावे करू स्वर्ग गावा. खरे नाम निष्काम ही ग्रामसेवा करू स्वर्ग गावा, कळो हे वळो दे. कळतं सगळ्यांना किती आम्ही लिहितो, किती बोलतो आपण, पण तरीसुद्धा 5 लाख आत्महत्या शेतकऱ्यांच्या देशामध्ये होत आहेत. प्रत्येक मिनिटाला 6 शेतकरी आपलं जीवन संपवत आहेत. ही फार मोठी समस्या. अनेक तुमचे विषय खूप असतील, पण मला असं वाटतं की यामध्ये सुद्धा चांगलं सकस असं साहित्य येण्याची अजूनही खूप गरज आहे. प्रेमावरती प्रेम आहे ना. माझ्या आजीला विचारलं एक दिवस, का गं तुझं आमच्या आजोबावर प्रेम होतं. हॅटल्या का काही बोलते का. अगं का लाजते कशाला. मग असं विचारते का कोणी प्रेम. तर आता ते प्रेम एक्सप्रेस करण्याच्या प्रत्येकात प्रेम होतं. माझ्या आजीने प्रेम केलं, आजोबाने प्रेम केलं, म्हणून हे अक्षय्य, ज्याला अक्षय्य तृतीया जे म्हणतो आपण 23-30 तारखेला आहे, हा अक्षय व्रत सुरू आहे याच्याचमुळे, प्रेमामुळेच आहे. कारण आपण आता 150 कोटीपासून चालू आहो ना. माणसाचा जन्म हा 150 कोटीपासून आपली पिढी सुरू आहे. त्या 150 पिढीमध्ये कोण कोण आपल्याला रिस्पॉन्सिबल होते. आपले आईवडील, आपले आजोबा, आजोबाच्या आजोबा, आजोबाच्या, आता ही लाईन जी आहे ही अक्षय्य आहे, म्हणून तुम्ही यामध्ये दिसतो की नाही. तर हा वट जो आहे हा अक्षय वट मात्र चालू राहावा. आणि प्रेमाबरोबरच गावाकुसाकडेही प्रेम जन्म घेतं, गावाकुसाकडेही प्रेम बोलतं. खरे नाम निष्काम हे ग्रामसेवा, झटू सर्व भावे करू स्वर्ग गावा, कळो हे वळो दे. आणि साहित्यिकांना कळणं खूप आवश्यक आहे. कळो हे वळो आणि देहकारी पडू दे, घडू दे प्रभो एवढे हे घडू दे, घडू दे प्रभो. आदरणीय प्रदीपजी दाते यांचा हा शॉल श्रीफळ बुके देऊन संपूर्ण पुनसे परिवाराच्या वतीने मी आदरणीय सायलीताई, डॉक्टर सनेहीताई यांना सुद्धा विनंती करेल की आपण सुद्धा जवळ उभं राहून हा पुरस्कार या ठिकाणी प्रदान करावा.
मी नेहमी फक्त एकच सांगत असतो की तरुणांचा सहभाग असणं गरजेचं आहे. आता मी थोडंसं यामध्ये एक वेगळा बदल करण्याच्या विचारात आहो, कारण अनेक संस्थांमध्ये 60-70च्या वरचीच मंडळी आहेत. आता याही सभागृहामध्ये तरुण वर्ग फार कमी आहे आणि प्रत्येकाने जर एक आपला तरुण मुलगा किंवा तरुण शेजारी किंवा तरुण मित्र जर सोबत घेऊन आलं तर तो इतरांना सांगत असतो की नाही आपण त्या कार्यक्रमाला गेलं पाहिजे. आता या ठिकाणी त्यातनं अनेक गोष्टी आपल्याला नवीन माहिती होत असतात. आता जसं देवेंद्र पुंसेच्या या पुस्तकावर प्रेमकथांवर जसं भाष्य डॉक्टर शरद निंबाळकरांनी केलं, ज्या पद्धतीनं त्यांनी त्या प्रेमकथांचे विषय आणि त्यातल्या पात्रांविषयीचं मांडणी केली, ती खरोखर आपल्याला पुस्तक वाचून जो आनंद मिळणार नाही तो त्यांच्या त्या एक 15-20 मिनिटाच्या त्यांच्या बोलण्यामधनं आपल्याला घेता आला. कारण यातनं बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळतात. म्हणून आधी व्याख्यानमाला, अनेक उपक्रम, कवींच्या मुलाखती, आम्ही ते उपक्रम कायम ठेवलेले आहेत विदर्भ साहित्य संघामध्ये आणि असे उपक्रम रोज नित्याने आपले चालू असतात. या ठिकाणी त्याचे अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे, ते त्याचे साक्षीदार आहेत. परंतु हे उपक्रम हे फक्त आपल्या त्या ठराविक वयोगटातील वर्गापर्यंतच मर्यादित राहू नये, कारण ते इतरांपर्यंत पोहोचले पाहिजे. म्हणून आमच्या विदर्भ साहित्य संघाच्या एकूण 68 शाखा आहेत आणि 11 जिल्ह्यांमध्ये त्याचं कार्यक्षेत्र आहे. तर त्या शाखां स्थापण्यामागची ही भूमिका काय होती की विदर्भ साहित्य संघाचं व्यासपीठ हे त्या गावामध्ये त्या ठिकाणी तिथल्या नवोदितांना उपलब्ध व्हावं, हा त्यामागचा उद्देश होता. आणि तो उद्देश आज खऱ्या अर्थानं साध्य होते आहे, परंतु त्या दृष्टीनं प्रयत्न कुणी करायला हवेत, त्या स्थानिक शाखेतल्या लोकांनी करायला हवेत. आणि त्या पद्धतीचं काम आता देवेंद्रला मी सांगितलं होतं यवतमाळ जिल्ह्यामध्ये, कारण यासाठी वेळ द्यावा लागतो आणि वेळ देणारी माणसं आज शोधावी लागतात. आणि त्यामुळं हे काम करताना आपल्याला आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवावं लागतं आणि मग निस्वार्थ भावनेतनं ही कामं करावी लागतात आणि मग तेव्हा त्या संस्था मोठ्या होतात. आणि म्हणून आपण हे जे उपक्रम आहे, आज हा जो उपक्रम या ठिकाणी फार चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी पार पडलेला आहे, तर यातनं आपण काही बोध घ्यायला हवा. आणि जसं नारायणे सरांचं मी नाव घेतलं, उद्या त्यांचाही कार्यक्रम आहे पुरस्कार वितरणाचा. त्यांनी 3-4 वर्षापासून हे काम सुरू केलेलं आहे. आता मी या क्षेत्रामध्ये जवळपास 40-45 वर्षांपासून काम करतो आहे. पण हे काम करत असताना आपल्याला आपली माणसं जोडावी लागतात आणि ती माणसं ज्या पद्धतीनं देवेंद्रनी जोडली, पण ती जी वर्ध्यातली माणसं ज्या पद्धतीनं या ठिकाणी आलीत, म्हणजे त्याचं येणं जाणं वर्ध्यात कमी होतं, परंतु आज नरेश नागपूरमध्ये जरी असला पण तो कधी कार्यक्रमाला येत नाही, परंतु तो आज या ठिकाणी आला, हे त्याच्यावरचं प्रेम आहे. हो, तर तेच त्याच्यावरचं प्रेम आहे. आणि हे प्रेम असंच वृद्धिंगत होत राहावं आणि आपण एकमेकांच्या मनामध्ये कायमस्वरूपी आपली आत्मीयता, आपला जिव्हाळा आणि आपली आपुलकी अशीच कायम असावी, एवढं या ठिकाणी मी सांगतो. आणि एक चांगला कार्यक्रम देवेंद्रच्या हाताने असेच पुढेही नियमितपणे होत राहील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या कार्यक्रमाचं ज्यांनी सूत्रसंचलन केलं, त्यामुळं आपण 3 तासापासून इथे जरी बसलेलो आहोत ते आपल्याला जाणवलं नाही, ते प्रवीण देशमुख, त्यांचा या ठिकाणी उल्लेख करणं महत्त्वाचं होतं. आणि पुनश्च आपणा सर्वांना विदर्भ साहित्य संघामध्ये आपले धन्यवाद मानतो आणि थांबतो. आजच्या या पुरस्कार प्रदान सोहळ्याचे प्रमुख अतिथी ज्यांचं भाषण आपण ऐकलं, माजी कुलगुरू डॉक्टर शरद निंबाळकर सर, आमचे सगळ्या कुटुंबांच्या तर्फे आम्ही आपले आभार मानत नाही, आम्ही आमची ऋणी आहोत. आमचे मित्र प्रदीप दाते हे नेहमी आमच्या मदतीला धावून येतात, त्यांचे मी आभार मानतो. अरुणाचे आभार मानत नाही, हां, कारण तू ग्रामभगिनी आहे
आणि बहिणीचं कर्तव्य भावाच्या मदतीला धावून येण्याचं असतं. त्याच्यामुळं तुझे आभारही नाही आणि तुझे ऋणनिर्देशही नाही. पण तू आलीस आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली, कारण तू काही साधारण लेखिका नाही. महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार जेव्हा स्त्रीला मिळतो, लोकमतचा प्रचंड मोठा पुरस्कार ज्या स्त्रीला मिळतो, ती अभिमानाची बाब आहे आणि आमच्या निमगावसाठी फार मोठ्या अभिमानाची बाब आहे. पण मानतो, मी तुझे आभार मानतो. आमच्या पुरस्कार सोहळ्यासाठी जी परीक्षक मंडळी आली, दागो काळे हे शेगावचे आहेत, ते आवर्जून आले. अनघाताई आल्या. अनघाताईबद्दल एक शब्द सांगतो की ह्या इंग्रजीच्या लेखिका आहेत. त्यांचा एक सुंदर कविता संग्रह आहे आणि त्या इंग्रजीचा आहे, आणि त्या इंग्रजीच्या कविता संग्रहाला माझी प्रस्तावना आहे. तर अशी ही मंडळी जुळलेली आहेत. हो, तर आभार प्रदर्शन करत असताना मंचावरच्या सर्व मान्यवरांचे मी आभार मानतो. आणि जनरली डावीकडून उजवीकडे जात असतात, मी उजवीकडून डावीकडे जातो. एक वाक्य आहे की एव्हरी सक्सेसफुल मॅन देर इज अ वुमन. पण मी असं म्हणेल की एव्हरी सक्सेसफुल हजबंड देर इज अ वाईफ. कारण मॅन आणि वुमन ही सर्व कॉमन नाउन्स झाली, पण हजबंड अँड वाईफ दे आर पर्सनल नाउन्स. There is an affinity, a reliability, and this bond of relationship between husband and wife is divine. असो, तर या कार्यक्रमासाठी माझ्या कुटुंबातून आमचे जावाई मेलबर्नला राहतात, ते आवर्जून आले. त्यांच्या मातोश्री जसबीर कौर या ठिकाणी आहेत, त्याही आल्यात. त्यांचे आभार मानणे हे माझं कर्तव्य आहे. तर या ठिकाणी आभार मानताना या पुरस्कार प्रदान सोहळ्याचे जे मानकरी आहेत, आशाताई बगे, त्यांचे तर ऋण आहे माझ्यावर. अशोक पवार या ठिकाणी आले आहेत, त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि त्यांचा आभार मानतो मी. युवराज पवारतर्फे ज्यांनी पुरस्कार स्वीकारला ते ताराचंद चव्हाण यांचेही आभार मानतो मी. आणि हे सभागृह, मी अनेक कार्यक्रम या ठिकाणी केले आहे, मंचावरती पण वक्ता म्हणून मी आलेलो आहे, पण सहकार्य जीवाभावाचं करणारे या विदर्भ साहित्य संघाचे सरचिटणीस माननीय श्री विलासजी मानेकर काही काळ होते इथे, काय कामानिमित्त गेले, त्यांचे मी आभार मानतो. आम्हाला सहकार्य करणारे या विदर्भ साहित्य संघाचे प्रदीप मोहिते, कालपासून ते मला सहकार्य करत आहे. मला कुठल्याही प्रकारची बॅनर लावण्यापासून, बॅनर किती बाय कितीचं करण्यापासून ज्यांनी मला सूचना केल्या ते प्रदीपजी मोहिते, त्यांचेही आभार मानतो मी. मला कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही, फक्त हे ट्रॉफी वगैरे तयार करणे, पण ही मंचाची पूर्ण व्यवस्था सांभाळणारे प्रवीण देशमुख, प्रदीप मोहिते, पवन थोटे, सुरेश भावेकर, ही जीवाभावाची मंडळी, यांचा मी ऋणी आहे, यांचे आभारही मानतो. आणि शेवटलं नाव या आभार प्रदर्शनामध्ये घेतो साधारण माणूस हा विचारा. सर्वांचे पुनश्च एकदा आभार मानतो आणि पसयदानानंतर आपण भोजनाचा आस्वाद घ्यावा ही आपल्या सगळ्यांना मी या ठिकाणी विनंती करतो. थांबतो.